नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे म्हणजे अशा 20 बॅगांची मला ऑर्डर आलेली आहे आणि ती मी ऑर्डर पूर्ण केलेली आहे या ठिकाणी. तर हे आहे मांजरपाट कापड आणि ह्या स्कूलमध्ये बॅगा पाहिजे होत्या. एका मॅडमनी मला आणून दिलेला कपडा आणि त्यांनी सांगितलं होतं की 20 बॅगा बनवायच्या त्याच्या. तर यासाठी मी 8 मीटर कापड वापरलेलं आहे. तर या बॅगांची साईज आहे 19x13. तर याचं मी कटिंग करून घेतलं आधी, बघू शकता तुम्ही. आणि त्यांना हे 2 पाय पुसण्या पण आवडलेले आहेत, त्या घेतलेले त्यांनी. तर मी पाय पुसण्या बनवते बऱ्याच वेळा. तर माझ्या चॅनलवर माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर जवळच्याच लेडीज मला मागतात त्या, त्यांना देते मी विकत. आणि त्यानंतर इथे मी 8 मीटर कापड घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर याचं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर इथे मी गादीवरतीच मी थोडंसं असं पसरून घेतलेलं आहे, कपडा मोठा असल्यामुळे. तिथंच मी असं कटिंग करून घेणार आहे सगळे कपडे. तर 13x19चे मी असे फोल्ड केले 2 मीटरमध्ये आणि 13x19 असे मी कॉलम करून 2 मीटरमध्ये 6 बॅग तयार होतात आपल्या या ठिकाणी. आणि साईडला एक 3 इंचाची पट्टी उरते, त्याची आपण बेल्ट बनवणार आहोत. तिथं बघितलीत ना पट्टी आता. तर तेवढी 3 इंच रुंदीची पट्टी उरते साईडला. म्हणजे प्रत्येक 2 मीटरमध्ये 6-6 बॅग तयार होतात. यामध्ये थोडाही कपडा वेस्ट गेलेला नाही कटिंग करताना. तर व्हिडिओ थोडासा जरा शॉर्ट दिसतोय, समजून घ्या थोडासा. मला ते व्यवस्थित नाही करता आलं हँडल, ते म्हणजे स्टँड व्यवस्थित करता नाही आलं या ठिकाणी. तर जेवढा पार्ट दाखवायचा होता तेवढा मी याच्यावर दिसतोय तेवढा, कारण शूट करताना मला थोडासा अडचण येत होती या ठिकाणी. तर सगळे कपडे आपण 19x13चे पीस कट करून घेतलेले आहेत या ठिकाणी 20. कारण मी एक साईडला असा मोबाईल ठेवलेला होता, मला तो व्यवस्थित स्टँड करता नाही आला. इथे अशा स्ट्रिप पडलेल्या आहेत 3-3 इंचाच्या एक्स्ट्रा साईडच्या. तर त्यामध्ये आपण बेल्ट बसवून घेणार आहोत, बेल्ट तयार करायचे त्याचे. तर इथे असे सगळे कट केलेले पीसेस तयार झालेले आहेत आपल्या या ठिकाणी. तर मी आता मशीनवर जाते आहे. तर सर्वात आधी आपण ह्या स्ट्रिप साईडला ठेवून घेणार आहोत. त्यानंतर एक एक पीस आपण, म्हणजे तो 19x13चा म्हणजे हा टोटली 38x13चा एक पीस झाला आहे. खालची साईड आपली बंद बाजू असणार आहे, त्यामुळे साईडलाच आपण फक्त शिलाई करून घेणार आहोत दोन्ही बाजू बेल्टच्या साईडच्या. तर सगळ्या एक एक करून मी अशा शिवून घेतलेल्या आहेत सगळ्या बॅगा. ते सगळे पीस शिवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इथे असा ढीग लागलेला आहे, तर तो एक एक करून मी असे कट करून साईडला घेतले. त्यानंतर इथं बेल्ट तयार करून घेते. सगळ्या स्ट्रिप मी एकत्र जोडून घेतलेल्या आहेत. बेल्ट आपल्याला या ठिकाणी दोन्ही साईडनं शिवून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनी, दोन्ही काठावर शिलाई करायची आहे बेल्टच्या. म्हणजे असा रोल पडत नाही, बेल्ट छान सरळ दिसतो दोन्ही साईडनं शिलाई केल्यानंतर. तर या ठिकाणी असे सगळे आपले हे पीसेस एकत्र झालेले आहेत, ते आपण साईडला एक एक करून कटिंग करून घेणार आहोत. सलग एकत्रित शिवल्यामुळे वेळ वाचतो आपला. मला साधारण या बॅग शिवायला 1.25 ते 1.5 तास लागलेला आहे. जर मी एक एक शिवले असते तर प्रत्येक बॅगेला मला 10-10 मिनिट लागले असते, वेळ गेला असता भरपूर. तिथं सेंटर मार्क केलेला आहे 13चा मी 6.5 मध्ये. त्यानंतर 2-2 इंचावर मार्किंग करून हे बेल्ट घेतलेले आहेत 14 इंचाचे. त्या ठिकाणी आपण हे बेल्ट सेट करून घेत आहोत. अगदी सिंपल बॅग आहेत ह्या. जे बिगिनर्स आहेत त्यांना अशी कामं घ्यायला हरकत नाही. हात रुळतो चांगला आणि सराव होतो व्यवस्थित.
ह्या अशा कपड्यावर आपण कपड्यांचे बाकीच्या रंगीत कपड्यांचे असे पॅचेस बनवून फ्लावर्स वगैरे बनवून पण अशा बॅगना खूप सुंदर लुक येतो. अशा आहेत बाजारामध्ये बॅग ह्या मांजरपाटच्या, की ज्या प्रिंटेड वगैरे असतात, जे प्रिंट करून देतात ते. थोडासा कपडा याच्यामध्ये थोडासा थिक असतो. यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे या कपड्यामध्ये. तर इथे आपली ही बॅग पूर्ण होत आलेली आहे. इथे मी थोडीशी अशी दुमडून शिवतीये. तर व्हिडिओ फार मोठा होतो त्यामुळे मी एकच बॅग इथे शिवून दाखवलेली आहे. तर शिवताना मी माझ्या सगळ्या बॅग शिवून झालेल्या आहेत माझ्या. ही शेवटची बॅग मी व्हिडिओ दाखवायची होती मला. त्यामुळे मी सेपरेट दाखवलेली आहे. तर आपल्या सगळ्या बॅगा शिवून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. कारण एवढं सगळं दाखवायला व्हिडिओ फार मोठा होतो. तर बघा इथे तयार झालेल्या आहेत या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन-नवीन बॅगा माझ्याकडे आहेत माझ्या चॅनलवर. त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.